राजने कॉफी घेतली. राज टूक द कॉफी. राज टूक द कॉफी. मला माझे काम पूर्ण करायचे आहे. आय वॉन्ट टू फिनिश माय वर्क. आय वॉन्ट टू फिनिश माय वर्क. मी माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. माझे काम संपल्यानंतर मी आराम केला. आफ्टर आय हॅव फिनिश्ड माय वर्क आय रिलॅक्स्ड. आफ्टर आय हॅव फिनिश्ड माय वर्क आय रिलॅक्स्ड. तू कधी आलास? व्हेन डिड यू कम? व्हेन डिड यू कम? मी सायकलने शाळेत जातो. आय गो टू स्कूल बाय बायसिकल. आय गो टू स्कूल बाय बायसिकल. आपण जर ऑफिसला जाताना बसनी जात असेल किंवा कारनी जात असेल तर काय बोलणार? आय गो टू ऑफिस बाय कार. आय गो टू ऑफिस बाय बस. त्याची शाळा त्याच्या घरापासून लांब आहे. हिज स्कूल इज फार फ्रॉम हिज होम. हिज स्कूल इज फार फ्रॉम हिज होम. अशाच प्रकारे जर तुम्हाला सांगायचं असेल की त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून खूप लांब आहे तर तुम्ही काय बोलणार? हिज ऑफिस इज फार फ्रॉम हिज होम. हिज ऑफिस इज फार फ्रॉम हिज होम. हे फूल खूप सुंदर आहे. धिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. धिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. रामने पत्र लिहिले. राम रोट अ लेटर. राम रोट अ लेटर. रामने सर्व काही बरोबर लिहिले. राम हॅज रिटन एव्हरीथिंग करेक्टली. राम हॅज रिटन एव्हरीथिंग करेक्टली. सीताने एक गोष्ट सांगितली. सीता टोल्ड अ स्टोरी. सीता टोल्ड अ स्टोरी. मी एक कादंबरी वाचली जी खूप मनोरंजक होती. म्हणजे मी जी कादंबरी वाचली ती खूप इंटरेस्टिंग होती. वाचावीशी वाटावी अशी होती. असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा काय बोलायचं? आय रेड अ नॉवेल विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आता हे जे सेंटेन्स आहे ते भूतकाळातलं आहे म्हणून हे रेड वाचायचं आहे. आय रेड अ नॉवेल विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. रीडचं क्रियापदाचं तिसरं रूप हे रेड. स्पेलिंग सेमच असतं फक्त ते वाचताना रेड असं वाचायचं आहे. आय रेड अ नॉवेल विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. नेक्स्ट सेंटेन्स. मी त्याला एक पुस्तक दिले. आय गेव अ बुक टू हिम. आय गेव अ बुक टू हिम. तुम्ही तुमच्या पुस्तकांची काळजी घेतली पाहिजे. यू शूड टेक केअर ऑफ युअर बुक्स. यू शूड टेक केअर ऑफ युअर बुक्स. त्याने पुस्तक टेबलावर ठेवले. ही प्लेस्ड द बुक ऑन द टेबल. ही प्लेस्ड द बुक ऑन द टेबल. या पुस्तकाची पाने फाडू नका. डोंट टिअर द पेजेस ऑफ दिस बुक. डोंट टिअर द पेजेस ऑफ दिस बुक. नेहाने बहिणीला पेन दिला. नेहा गेव अ पेन टू हर सिस्टर. नेहा गेव अ पेन टू हर सिस्टर. मला तुझे पेन दे. गिव्ह मी युअर पेन. गिव्ह मी युअर पेन. तो पुण्याला जाणार आहे. ही इज गोइंग टू पुणे. ही इज गोइंग टू पुणे. त्यांनी बसने प्रवास केला. ही ट्रॅव्हल्ड बाय बस. ही ट्रॅव्हल्ड बाय बस. बस येईपर्यंत मी इथे थांबू शकते. आय कॅन वेट हिअर टिल द बस कम्स. आय कॅन वेट हिअर टिल द बस कम्स. बसची वाट पाहू नका. डोंट वेट फॉर द बस. डोंट वेट फॉर द बस. नेहा रामसोबत पुण्याला गेली. नेहा वेंट टू पुणे विथ राम. नेहा वेंट टू पुणे विथ राम. राम स्टेशनवर पोहोचला. राम रिच्ड द स्टेशन. राम रिच्ड द स्टेशन. कुत्रा जोरात भुंकतो. द डॉग बार्क्स लाऊडली. द डॉग बार्क्स लाऊडली. नेहा आणि रवी चुलत भाऊ आहेत. नेहा अँड रवी आर कझिन्स. नेहा अँड रवी आर कझिन्स. मुले झाडावर चढली. द चिल्ड्रन क्लाइम्ड द ट्री. द चिल्ड्रन क्लाइम्ड द ट्री. तो एका झाडाखाली बसला. ही सॅट अंडर अ ट्री. ही सॅट अंडर अ ट्री. राम त्याचे शूज पॉलिश करत आहे. राम इज पॉलिशिंग हिज शूज. राम इज पॉलिशिंग हिज शूज. सगळे शांत होते. एव्हरीवन वॉज क्वाईट. एव्हरीवन वॉज क्वाईट. कोणीही उपस्थित नव्हते. नोबडी वॉज प्रेझेंट. नोबडी वॉज प्रेझेंट. मला गुदमरल्यासारखे वाटत आहे.
आय एम फीलिंग सफोकेटेड. आय एम फीलिंग सफोकेटेड. मला एक ग्लास पाणी दे. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला माफ करा, मी ते वेळेत करू शकलो नाही. एखाद्यानं आपल्याला काहीतरी करायला सांगितले आणि आपण त्या वेळेपर्यंत ते कंप्लीट करू शकलो नाही, तेव्हा काय बोलायचं आहे? आय एम सॉरी, आय कुडंट मेक इट इन टाईम. आय एम सॉरी, आय कुडंट मेक इट इन टाईम. मला माफ करा, मला थोडा उशीर झाला. आय एम सॉरी, आय गॉट अ लिटल लेट. आय एम सॉरी, आय गॉट अ लिटल लेट. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफ करा. सॉरी टू हॅव डिस्टर्ब्ड यू. सॉरी टू हॅव डिस्टर्ब्ड यू. केकचे 5 तुकडे करा. कट द केक इंटू 5 पीसेस. कट द केक इंटू 5 पीसेस. त्याच्या आईने त्याला सिनेमाला जाण्यापासून रोखले. हिज मदर प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम गोईंग टू सिनेमा. हिज मदर प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम गोईंग टू सिनेमा. मुलाला तुमची भीती वाटते. द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ यू. द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ यू. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला. या सेंटेन्समध्ये काय सांगितलेलं आहे की कोरोना या आजारामुळे तिचा मृत्यू झाला. हे इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं आहे? शी डायड ड्यू टू कोरोना. तसंच जर इथं दुसऱ्या एखाद्या आजारामुळे ती गेली असेल, जसे की कॅन्सर असेल, तर आपण काय बोलतो? कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. तेच इंग्लिशमध्ये कसं बोलणार? शी डायड ड्यू टू कॅन्सर. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला. शी डायड ड्यू टू कोरोना. नेक्स्ट सेंटेन्स. रामने नदीत उडी मारली. राम जम्प्ड इनटू द रिव्हर. राम जम्प्ड इनटू द रिव्हर. त्याला पोहायला आवडते. ही लाईक्स टू स्विम. ही लाईक्स टू स्विम. माझा तुझ्या कथेवर विश्वास नाही. आय हॅव नो फेथ इन युअर स्टोरी. फेथ म्हणजे विश्वास. आय हॅव नो फेथ इन युअर स्टोरी. तो बागेत फिरत आहे. ही इज वॉकिंग इन द गार्डन. ही इज वॉकिंग इन द गार्डन. आपण दररोज देवाची प्रार्थना केली पाहिजे. वी शुड प्रे टू गॉड एव्हरी डे. वी शुड प्रे टू गॉड एव्हरी डे. तुमचा देवावर विश्वास आहे का? डू यू बिलीव्ह इन गॉड. डू यू बिलीव्ह इन गॉड. तू म्हणशील ते मी ऐकणार नाही. आय विल नॉट लिसन टू व्हॉट यू से. आय विल नॉट लिसन टू व्हॉट यू से. तू तिच्यावर रागावलास का? आर यू अँग्री विथ हर. आर यू अँग्री विथ हर. तुझा चेहरा स्वच्छ पाण्याने धु. वॉश युअर फेस विथ क्लीन वॉटर. वॉश युअर फेस विथ क्लीन वॉटर. नेहाने स्कार्फने चेहरा झाकून घेतला. नेहा कवर्ड हर फेस विथ हर स्कार्फ. नेहा कवर्ड हर फेस विथ हर स्कार्फ.